मुळामध्ये बोलतायत आपण. मला या लक्षवेधीवर बोलायचं नव्हतं, परंतु माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी नाव घेतल्यामुळे मला बोलवलं. मंत्री कोण म्हणजे ना संजय शिरसाट म्हणजे कोण दुसरा आहे? ऐकून घ्या सभापती महोदय मुळामध्ये अरे का खोटं बोलता यार, खरं तरी ऐकून घ्या. सभापती महोदय, मुळामध्ये लक्षवेधीमध्ये तुम्हाला नेमकं काय मांडायचंय? हॉटेलच्या किमतीबद्दल बोलायचंय, एजन्सी बद्दल बोलायचंय का अधिकाऱ्याबद्दल बोलायचं? हे तर ठरवून घ्या ना. मी बोलतो ना आता, थोडं समजून घ्या. पहिला मुद्दा आला की हॉटेलची किंमत ही कोणी काही महाशय सांगतात 130 झाली पाहिजे, 160 झाली पाहिजे, 200 झाली पाहिजे. मग तुम्ही समजून तर घ्या विषय काय आहे. एक हॉटेल स्थापन झाली 30 वर्षापूर्वी. काही भागधारक शेअर होल्डर एकत्रित आले, त्यांनी ते शेअर टाकले. ऐकून घ्या, पहिला विषय ऐकून घ्या. एकत्रित आले, त्यांनी ती कंपनी स्थापन केली. ते झाल्यानंतर त्या भागधारकांना असं वाटलं की आम्हाला फसवलं गेलं, तर ते कोर्टामध्ये जाऊन त्यांनी विनंती केली की आम्हाला आमचे पैसे पाहिजेत, आम्ही जे पैसे या हॉटेलमध्ये टाकले ते पाहिजेत. आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ती कोर्टाच्या माध्यमातून चालते. या ठिकाणी जे त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले या महसूल विभागाचं काम आहे. महसूल विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिले. प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेलं आहे. प्राइस कुणी ठरवली? प्राइस हे अधिकाऱ्यांनी ठरवलेली नाही, प्राइस हे कोर्टाने ठरवली. तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो कोर्टाचा करा. कोर्टाने सांगितलंय 6 वेळेला टेंडर झालं, कोणीही आलं नाही. दर वेळेला टेंडर फ्लोट करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते. कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लोट होते. अधिकाऱ्याचा त्याशी काही संबंध नाही. दुसरा महत्वाचा आहे की कोणताही टेंडर मध्ये सहभाग घेत असताना नॉमिनल रक्कम भरावी लागते. ती 15 लाख रुपये असेल. त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर जर ते मान्य झालं त्याच्यानंतर 25% रक्कम भरणे, त्याच्यानंतर 75% रक्कम भरणे. परंतु हे यांना ऐकायचंच नाहीये. मुळामध्ये यांना ती प्रोसेस कळाली नाही. हे दलाली करण्याचं जे काम करतायत ना, यांना बेस नाहीये. यांनी सांगावं जा कोर्टाच्या समोर, सांगा कोर्टाला तुम्ही चुकीचं केलेलं आहे. कोर्टाला बोला ना तुम्ही. जेव्हा कोर्टामध्ये मॅटर आहे तुम्हाला बोलायचा अधिकार काय प्राप्त होतोय? तुम्ही कसं बोलू शकता? तुम्ही कोर्टाच्या विरोधात बोलताय. त्या अधिकाराला काही संबंध नाहीये. म्हणून यांना दरवेळेला आपलं काही लोकांनी आपलं फळ पांढरं करण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी हा रचलेला डाव आहे. म्हणून यांना कोर्टाच्या आदेशानुसारच सभापती महोदय, मुळामध्ये अरे ऐकून तर घ्या. दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या. मी सांगतोय ना. तुम्हाला जर कायदा कळत नसेल तर आमच्याकडून शिकून घ्या. यांना मुळामध्ये या गोष्टीचं भांडवल करायचंय. शिवसेना प्रमुख असताना जोडाने मारला असता. आता मराठी माणूस पुढे चाललेला पावत नाही येणार.
मराठी माणूस पुढे झालेला पाहत नाहीये हे नाव देत आहेत. म्हणून आता ही जी काय कोर्टाची प्रक्रिया आहे आपण या कोर्टाच्या प्रक्रियेनुसार काम झालेलं आहे. 20 तारखेपर्यंत टाइम दिला होता. 25% भरायचा टाइम हे 20 तारखेला दिला होता. 20 तारखेपर्यंत पैसे भरले जाईल तर ती प्रक्रिया ऑटोमॅटिक रद्द होते. कदाचित हा कायदा यांना माहिती नाही म्हणून यांनी जे काय आरोप केले ते एकदम बिनबुडाचे आहेत. माननीय मुख्यमंत्री